नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा शहर प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार यांची रिपोर्ट। भर उन्हाळ्याचा दिवस सुरू असताना बुलढाणा बसस्थानकाचा बोजवारा। प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू, पाणी नाही, पंखे बंद, घाणीचे साम्राज्य, महिलांच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, संतप्त नागरिकांची चौकशीची मागणी। बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख प्रवासी केंद्र असलेल्या बुलढाणा बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। भीषण उन्हाळ्यात बसस्थानकावर पिण्याच्या पाण्याची कोणतीही समाधानकारक व्यवस्था नसल्याने प्रवाशांना अक्षरशः तहान सहन करत प्रवास करावा लागत आहे। त्यातच बसस्थानकातील बहुतांश पंखे बंद अवस्थेत असल्याने उकाड्यामुळे महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत। बसस्थानक परिसरात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून घाणीच्या साम्राज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे। शौचालयांची दुरवस्था, कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत। दरम्यान बसस्थानक परिसरात चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। विशेषतः महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बसमध्ये जागा पकडण्यासाठी रुमाल, बॅग किंवा इतर वस्तू सीटवर ठेवून जागा अडविण्याची प्रथा वाढल्याने अनेकदा वाद निर्माण होत असल्याचेही प्रवाशांनी सांगितले। नागरिकांच्या मते बसस्थानक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे या सर्व समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून केवळ पगार घेऊन कामचुकारपणा सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे। प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करून निष्क्रिय आणि भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बुलढाणा शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांकडून होत आहे। प्रवाशांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की बसस्थानकातील पाणी, स्वच्छता, सुरक्षा आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावला नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल। जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा रोजचा प्रवास धोक्यात टाकणाऱ्या या गंभीर प्रकाराकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे।